हे गाईज, मी पमादळवी, आम्ही खर्शेकर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आणि आज आपल्या गावात आखाती म्हणजेच अक्षय तृतीया तो आज सण आहे। गावाकडे कसा सण होतो ते तुम्हाला मी दाखवतो। आणि कमेंटमध्ये खूप लोकांनी कमेंट केल्या की आपल्या भोली भाषेमध्ये व्लॉग बनवत जा, खूप छान वाटते आणि ऐकायला पण खूप भारी वाटतं। आणि ते आपण व्लॉग तो बनवणार आहे आणि आपण मराठीत न बोलता आपण आपल्या बोली भाषेमध्ये बनवू। चला तर मग जाऊ, आपण आमच्या गावात जाऊ। आता पाहू, आगारीला माशी पण लागत आहे गावात। आता माशीवाला येईल आणि बघू भेटतात का नाही माशी। हे मित्रांनो, गावात आलोय पण माशीवाला आला नाही अजून, वाट पाहायला लागेल, आड बसायला लागेल। आता माशीवाला कधवा येतो कधवा नाही त्या पाहायला लागेल ना। आणि हे आपलं गावकरी मंडळी त्याच्यासाठीच थांबलोय। माशीवाला बा कोकून येतो, रोडवरच थांबलोय आम्ही। तेच ना, आता पाहू ना, गावात आलोय पण अजून माशीवाला दिसलाय ना। आला का आपण घ्या माशी, दाखवतो तुम्हाला कशी। हे मित्रांनो, वाट पाहून भंगलो, माशीवाला आलाच नाही। लोक सांगा सकाळीच व्हायला, आता तू फार लेट आलास। मग आता आपण काहीतरी दुसरा जुगाड करू। आता जाऊ, आता इथं आपले गावात एक दुकानाचा ओपनिंग आहे त्याच्यासाठी बोलवलं आहे, तिथं जाऊ आपण मस्तपैकी प्रसाद बिसाद खाऊ आणि मासेवाल्याची पण वाट पाहू। हे गावापासून थोडंसं बाजूला आहे, 100 मीटरवरती दुकान आलं आहे, नवीन झालेलं आहे। आज त्या दुकानाची ओपनिंग आहे, त्यासाठी आपण आलो आहे। आणि हे दुकानाचे मालक गणेश राऊत, हे दुकानाचे मालक। आले आपल्याला चॉकलेट भेटलं। दुकानाची ओपनिंग, आमच्या मामी दुकानाची पूजा करतायत। गावात आल्यावर एकदा नक्की भेट द्या, रोड फ्रंटलाच आहे हे दुकान, तुम्ही बघू शकता। आजच ओपनिंग आहे, गावापासून फक्त थोडंसं लांब आहे। आपण आलो आणि आपल्यासाठी खास माझा घेऊन आलेले आहेत। हा, एक नंबर। खास आपल्यासाठी माझा मँगो ही माझी बहीण आणि ह्या टिपऱ्या बनवायचं काम चालू आहे। आखाती संध्याकाळी नाचतील तेव्हा हे गौराई घेऊन नाचणार आहेत, तेच बनवायचं काम चालू आहे। काळी कोडी त्याची ही टिपरी बनवता गावाकड, तुम्ही बघू शकता इथं। कलर द्यायचा काम करत आहे। बोना घेऊन आपण आता गावात जाऊ। तुम्ही पाहू शकता, जे आमचे पित्र आहेत त्यांना आखाती, तर मग त्यांना दाखवायला लागत आहे। सर्व गावाचे असे गावामध्ये राऊत आहेत, दळवे आहेत, हे यांचा कुटुंब भरपूर मोठा आहे। त्याच्यामुळं पहिले हे दाखवता बोने, नंतरून जे पहिले जे यांचा मोठं कुटुंब आहे तेच पहिले बोना दाखवता, नंतर मग बाकीचे कुटुंब दाखवता। चला तर मग तिथं दाखवतो कशी आघाडी पाडतात त्या। हे मित्रांनो, आमचा दळवी कुटुंब इथं जमलेलं आहे आघाडीसाठी। तुम्हाला दाखवतो आमचा कुटुंब आहे किती मोठा ते, आणि कशी आघाडी पाडतात ते तुम्हाला दाखवतो।
ह्या आघाडीसाठी आणलाय. प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक जणाच्या घरातून एक एक वाणे घेऊन आलेत. तुम्ही इथे बघू शकता ही बोनी नाही जमलाय काय रे ठेवतील ना नाही राहून दे ना. शेंडा शेंडा कोकण केला असं कर हिरो कसा देशात तिकडून केला तू नाही देशात जिंकून केला देशा जिंकून केला ते वर सोडायचा हातात परत घे ते पाहिजे आहे. हा चबूत पाय वर टाकून द्या तो देशा कोकण केला. अरे शेंडा तिकडे करा शेंडा तिकडे करा इकडं बुड तिकडून करा. काय समजून घेऊ. हा बस बस चबूत पाणी सोडा. पुण्यासारखा चढवते कसं काय नाही माहित. गौतम थोडं मी काम नाही ते डबल केलाय. राहून दे आता कसं आहे तर नाही काय पाण्याची चुवा. हो पाण्याची चुवा शीताल मासी घ्या काव काव वरून टाका. वराड्यावर फेक वर फेका भाजी त्यानं बचकाटून फेका दोघं. काव काव करा. हा पाणी परत सोड. अजून पाणी सोडा. गावात आरडायला ऐकायला पाहिजे असं तरी ऐकणार तुम्ही का दळवेची आघाडी पडली. हो ना मालक आला या. हा आला 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 बरोबर आला. किती मजा. त्याला दारू बिरू ठेवला का नाही तर मागाच गेलाय दारू त्याला वर पण तरुण पाहला गेला आता तोरगुण पिता देवादारे उफरट्या बाळदा उफरट्या आहेत त्या सवयच्या होऊन द्या. वडील हो घास घ्या ग्रास घ्या वास जाऊन द्या इंदूर सभेत जाऊन द्या. पाण्याचा पिणार पाणी प्या चूळ भरा अंजूळ भरा देवादारी नमन करा. दळवी कुटुंबाची शाख पाडतो. दळवी कुटुंबाची शाख पाडतो. पाडा ना हुकूम हुकूम तुमची नावाची घेतात तोही पाण्याचा पिणार पाणी प्या चूळ भरा अंजूळ भरा उरू ढेकोर द्या मनी संतोषी व्हा. काल सोपारी नागोडीची पाना मुखामध्ये सोडून द्या. धवळे गिरायला निघून जा. सांग आघाडी पडली आपली. आता घरी जाऊ आपण. मस्तपैकी जेवण करू. नंतर परत या गौराई घेत गावात. सर्व गावातले गौराई आहेत ना मंदिराजवळ जमा करतात आणि तिथं थोडा कार्यक्रम होतो आणि नंतर मग विहिरीवर जाता. तिथं गौराई तोडता आणि परत घरी घेऊन येता. दळवी कुटुंबाची आघाडी पडली. राऊत कुटुंबाची आघाडी पडायची बाकी आहे. चला मध्ये जाऊ आता का आपण. राऊत कुटुंबाची आघाडी पडत आहे बघू शकता. बोला काढ मग कोणी आणल्यात कोणी सगळ्याची पाण्याच आहे पानात त्या झाकूनच आणल्या. हे राऊत कुटुंबाचे देव आणि हे गोणे आणून ठेवलेत. दारू घेणारा अंमल करतो. जशी खांगरी कुठं गेला असेल तर आज आखाती सारखा सण आहे. पुढचा सण आहे आज. असं उभा होईल. उभा होईल
आता नावा सांगू हे ना हे येणं घेतला येणं घेतला असताना येणं ना येते पाहत होते ना आता सांगतो नावा सांग दोन चार बाया घे आणि 2-4 गडी घे आता सगळीच सांगतून कोट पाटलाची नावाची आघाडी लक्ष्मण पाटलाची नावाची आघाडी लक्ष्मण पाटलाची नावाची आघाडी रामू पाटलाची नावाची बेंडा पाटलाची नावाची रावजी पाटलाची नावाची रामू पाटलाची नावाची गंगाराम पाटलाची नावाची त्र्यंबक पाटलाची नावाची सीताराम पाटलाची नावाची गोविंद पाटलाची नावाची काळू पाटलाची नावाची रावजी पाटलाची नावाची जानू पाटलाची नावाची धर्मा पाटलाची नावाची झिपर पाटलाची नावाची राजाराम पाटलाची नावाची झिपर पाटलाची नावाची गोपाळ पाटलाची नावाची शिवना पाटलाची नावाची गोपाळ पाटलाची नावाची रामू पाटलाची नावाची तुकाराम पाटलाची नावाची गोविंद पाटलाची नावाची रामदास पाटलाची नावाची मोहनदास पाटलाची नावाची त्र्यंबक पाटलाची नावाची महादू पाटलाची नावाची हिरामण पाटलाची नावाची पांडू पाटलाची नावाची चिमणा पाटलाची नावाची एकनाथ पाटलाची नावाची महादू पाटलाची नावाची सुरेश पाटलाची नावाची उमेश पाटलाची नावाची येवाजी पाटलाची नावाची देऊ पाटलाची नावाची भोरू पाटलाची नावाची पोपट पाटलाची नावाची मनोहर पाटलाची नावाची आता बाया गंगी पाटलींची नावाची फती पाटलींच्या नावाची साईजी पाटलींच्या नावाची भीमी पाटलींच्या नावाची सई पाटलींच्या नावाची पारी पाटलींच्या नावाची भागाबाई पाटलींच्या नावाची साळी पाटलींच्या नावाची ठक्की पाटलींच्या नावाची तुळशी पाटलींच्या नावाची नैना पाटलींच्या नावाची गंगू पाटलींच्या नावाची साळी पाटलींच्या नावाची फती पाटलींच्या नावाची पारी पाटलींच्या नावाची आंबी पाटलींच्या नावाची तुळशी पाटलींच्या नावाची लक्ष्मी पाटलींच्या नावाची लक्ष्मीबाईची नावाची गोपीबाई पाटलींच्या नावाची मुक्ताबाई पाटलींच्या नावाची कमळाबाई पाटलींच्या नावाची सीती पाटली मुक्ताबाई पाटलींची राणी पाटलाची वेणूबाई पाटलाची बत्तीबाई पाटलाची बाकीचे रागावले तर नाही रागावत आता हे परत एकदा परत सांग तोरगुण माता तोरगुण पिता उलट्या पादुका सवच्या होऊ दे अंतरस वास गिरास इंद्र सभेला जाऊ दे अनाचा खाणारा आणि घेजो अंमल करणारा अंमल करजो आज आखाती सारखा सण आहे आगारीला नैवेद्याला येतो अन्नाचा खतवणे आण खायचा पाण्याचा पेदन पाणी पिजास दारू खाणारा दारू खायचा दशी खाकरी शेती शिवारी राणी वनी मेला हवा तिचे नावाची शाख नाही एकूण होत आता अजून दे पाणी सगळी जण सगळे कुटुंब एकत्र येतात तेव्हा लोक सर्व कुटुंब एकत्र येतात आनंदाचं वातावरण राहतं आगार पडली आता आपण जेवायला जाऊ आणि जेवण झाले का मग आपण गावात या परत गौराईचा कार्यक्रम होईल गावामध्ये तेव्हा तुम्हाला दाखवतो गौराई कशी असते आणि गाणे आदिवासी गाणे गौराईचे सांगता ते तुम्हाला मी नक्की ऐकवतो आणि खूप मजा येते सण असला म्हणजे गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण राहतं आणि खूप मजा येते गावामध्ये असं सण असला की सर्व लोक एकत्र येतात सर्व कुटुंब एकत्र येतात आणि खूप मजा राहते कसला राग नाही सर्व आनंदी हीच तर गावाकडची मजा आहे म्हणून लोक गावाकडचे शहरामध्ये जास्त दिवस राहत नाही थोडे दिवस झाले की लगेच गावाकडे येतात कारण की त्यांना शहरातलं वातावरण आवडत नाही गावाकडं राहिलेले राहतात चला तर आता मग आपण जेवू पाणी बिन
आता आपण गेलो ना गावात का लगेच आपल्याला जेवायला बोलवतील. आपण जेवण केलेलं आहे तरी पण आपल्याला जेवायला बोलवतील म्हणजे बोलवतील 100%. कारण की सण आहे आज, त्यामुळं जेवण तर आहेच. आपण जेवणार नाही. तुम्ही बघू शकता आमचा लालू टायरवानी खेळतो. टायरवानी खेळतो, चप्पलच ना. उन्हात त्याला पोपट दिसत इकडे तर उन्हात इकडे ना. आता पाय पोपट वर पाय पोपट दिसत डोक्यावर टायर घे मग पोपट दिसत. अरे गरम लागत ना थांबत जाय ना तिकडं फसवत सर्वप्रथम गौराईची पूजा, त्याच्यानंतर पुढचे कार्यक्रम चालू होता गावाकडे. काळे वावरी वली चिकन माती तिथं माझी गौराईवती रमत होती. रमता रमता व सूर्यदेवानी देखली सूर्य म्हणे की माझी जीवलग सकू चलव पाठी सख्या धोतर धवीन धाकल्या गौराई जाई जमुनावरी धाकल्या गौराई जाई जमुनावर. एवढा शिंगार ठेवू कळंबावरी तोडव्या देऊनी जाऊ आपण. सांगून दे ना नाचेल नाही तसे.